त्यांनी नो पार्किंग झोनमध्ये कुठल्याही टू व्हीलर हे लावू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDCमध्ये भांबोली गावाच्या हद्दीत इको गाडीतून कोयते घेऊन फिरणाऱ्या दोघांना उत्तर महाळुंगे MIDC पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भांबोली गावाच्या हद्दीत विनापरवाना धारदार कोयते बाळगून नागरिकांना दमदाटी करणाऱ्या 2 सराईत तरुणांवर उत्तर महाळुंगे MIDC पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून मारुती इको गाडी आणि प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अनिकेत बाळू रोकडे वय 26 राहणार भांबोली तालुका खेड आणि राज बंडे वय सुमारे 30 राहणार भांबोली तालुका खेड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथक गस्तीवर असताना भांबोली गावातील कमान आणि स्मशानाजवळ एक संशयित मारुती इको गाडी क्रमांक MH14 CV 6179 आढळून आली. आरोपींनी रोहित राजू सातपुते व विजय मनोजकुमार कांबळे या नागरिकांना व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना दमदाटी चालवली होती. पोलिसांनी तातडीने गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने ठेवलेले धारदार कोयते आढळून आले. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त करत कारवाई केली. चाकण व तळेगाव MIDC हद्दीवर वराळे गावात जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी MIDC पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणासह विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अजय भीमराव जाधव वय 25 राहणार धामणे तालुका खेड आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत देवेंद्र रावण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीचा फटका कामगार, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, स्थानिक नागरिक, कांद्याचे आणि तरकारी मालाचे आगर म्हणून ओळख असलेल्या चाकण मार्केटला देखील बसत आहे. खेड बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये येणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांनी याच कोंडीला वैतागून चाकण मार्केटकडे पाठ फिरवली आहे. चाकणच्या कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने नाशवंत असलेल्या तरकारी व अन्य शेतमालाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी करत अनेक बड्या व्यापाऱ्यांनी चाकणच्या मार्केटकडे पाठ फिरवल्याचे शेतकरी आणि आडते सांगत आहेत. चाकण मार्केटमध्ये घाऊक बाजारात वाशी, लोणावळा, पनवेल, पिंपरी चिंचवड या भागातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर कांदा, बटाटा व तरकारी मालाची खरेदी करतात. मात्र चाकण, तळेगाव व पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे बडे व्यापारी सध्या चाकण मार्केटकडे फिरकेनासे झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम सध्या चाकण मार्केटवर देखील पाहावयास मिळत आहे. संबंधित व्यापारी चाकणऐवजी जवळच्या अन्य घाऊक मार्केटमधून शेतमाल खरेदी करत आहेत. बडे व्यापारी येत नसल्याचा परिणाम शेतमालाच्या दरावर देखील होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कोळंबी ही एक अत्यंत लोकप्रिय, मोठी आणि स्वादिष्ट प्रजाती आहे. यांच्या पाठीवर वाघासारखे पट्टे असतात, म्हणूनच त्यांना टायगर प्रॉन्स असे म्हणतात. चवदार असलेले हे मासे खूप प्रसिद्ध आहेत. खेड तालुक्यातील धरणातून नदीद्वारे वाहत येणाऱ्या पाण्यात अत्यंत मोठ्या आकाराचे हेच टायगर प्रॉन्स म्हणजेच कोळंबी किंवा झिंगा सध्या खेड तालुक्यातील नद्यांमध्ये मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यातील काही टायगर प्रॉन्सचे म्हणजेच एका कोळंबीचे वजन तब्बल पावशेरपेक्षा अधिक भरत असल्याचे विक्रेते व खरेदीदार सांगत आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने अनेकांना मांसाहार वर्ज्य असतो, त्यामुळे स्थानिकांकडून श्रावण महिन्यात माशांना कमी मागणी असली तरी चाकण परिसरात वास्तव्यास असणारे परराज्यातील अनेक नागरिक श्रावणातही मोठ्या प्रमाणावर या माशांची खरेदी करत आहेत. अत्यंत मोठ्या आकाराच्या या नदीतील टायगर प्रॉन्स म्हणजेच कोळंबी किंवा झिंगा या माशाला प्रति किलोस 800 रुपये एवढा दर मिळतो आहे. म्हणून हा इथं दिसत असतो. हा डायरेक्ट ट्रान्सफर होतो. हा माल दिसणारच नाही तुम्हाला कोणाकडे. चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी प्रामुख्याने पुणे-नाशिक महामार्ग तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. चाकण शहरातील अंतर्गत रस्ते सहसा कधीच मोठ्या कोंडीत अडकून पडत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार देखील नाही. त्यामुळे मागील काळात समविषम पार्किंग व टोईंग कारवाई विरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या अन्यायकारक कारवाईबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानंतर ही कारवाई बंद करण्यात आली होती. मात्र आता महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा चाकणमध्ये टोईंग कारवाई सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. धक्कादायक म्हणजे रस्त्यावर 4 चाकी मोटारी पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते. मात्र चाकणमध्ये केवळ दुचाकी वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर कुठलीही कोंडी होत नसताना देखील केवळ दुचाकी वाहनांवर टोईंग कारवाई कोणाच्या फायद्यासाठी किंवा कोणाच्या इच्छेखातर पुन्हा सुरू करण्यात येत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान याबाबत पुणे लाईव्हने संपर्क केल्यानंतर वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात. की आज चाकण किंवा म्हाळुंगे भागामध्ये जी वाहतूक कोंडीची समस्या आहे त्या समस्येचं काही निराकरण करण्यासाठी
आपण आज आमचे वरिष्ठ आदेशांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली टोईंग व्हॅन आजपासून आपण चालू करणार आहोत. टू व्हीलर टोईंग व्हेकल, की ज्या टू व्हीलर व्हेकल ज्या आहेत त्या नो पार्किंग झोनमध्ये कुणीही उभे करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. की त्या नो पार्किंग झोनमध्ये जर आपण वाहन जर उभं केलं तर ते वाहतुकीत सुद्धा अडथळा निर्माण होतो आणि लोकांनाही त्याचा त्रास होतो. मी चाकणवासियांना आवाहन करीन की त्यांनी नो पार्किंग झोनमध्ये कुठल्याही टू व्हीलर हे लावू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई चाकण नगर परिषदेत हद्द आणि नॅशनल हायवेवरती या दोन्ही ठिकाणी होणार. अगदी बरोबर आहे. नॅशनल हायवे क्रमांक 60 आणि चाकण शिक्रापूर रोड जो आहे 548D यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणाली माध्यमातून घेण्याचे पत्र शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. ग्रामसेवक गावात हजर न राहणे, गावात न येता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागरिकांना दिशाभूल करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं शासन पत्राने यास चाप बसणार आहे. बहुतांश ग्रामसेवक हे मुख्यालय ठिकाणी राहतच नसल्याच्या तक्रारी देखील आहेत. त्यामुळे आता जीपीएस यंत्रणेने नेमके ग्रामसेवक आता कुठे कुठे जातात व बायोमेट्रिक यंत्रणेने ग्रामसेवक नेमके ग्रामपंचायतीमध्ये किती वाजता आले आणि किती वाजता गेले याचा देखील तपास होऊ शकणार आहे. त्यामुळे ग्रामसेवकांचे ताबे दणाणले आहेत. तर शासकीय कार्यालयात नेहमी ताटकळत उभे राहणाऱ्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर बुधवारी 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारपासून चाकणमधील तळेगाव चौकापासून वाहनांच्या अशा लांबलचक रांगा लागल्या होत्या. पुणे नाशिक महामार्गावरील रस्ते तेवढेच आणि वाहने कित्येक पटीत वाढली आहेत. सन 2004 मध्ये वाहन संख्या दर प्रतिदिवस 25,000 कार युनिट एवढा होता. हाच वाहन दर सन 2014 मध्ये 50,000 होता. तर सन 2018 मध्ये दररोज जवळपास 70-75 हजार लहान मोठी वाहने या मार्गावरून धावत असल्याची आकडेवारी समोर आली होती. 2026 मध्ये यात प्रचंड वाढ झाली असून सद्यस्थितीत वाढलेली वाहन संख्या, रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा प्रवासी वाहने यांचा विचार केला तर रस्त्यांवरील प्रचंड वाहतूक कशी नियंत्रित होणार असा यक्ष प्रश्न खुद्द प्रशासनाच्या समोर उभा आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाट्यापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील अंतरापेक्षा प्रवासाला अधिक वेळ लागत असल्याची हतबलता गेल्या काही वर्षांपासून पुणे नाशिक महामार्गावरील प्रवासी अनुभवत आहेत. तळेगाव ते चाकण दरम्यान 26.30 किलोमीटरचा चौपदरी उन्नत मार्ग आणि त्याखाली समांतर रस्ता बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम जानेवारी 2027 अखेर पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तळेगाव चाकण शिक्रापूर या 53.20 किलोमीटर लांबीच्या उन्नत महामार्गाचे भूमिपूजन 17 जुलै रोजी झाले. या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान 26.30 किलोमीटरचा चौपदरी उन्नत मार्ग आणि त्याखाली समांतर रस्ता बांधण्यात येणार असून एकूण 6,150 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी माध्यमांना सांगितले की तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता पूर्ण झाल्यास 50% वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तळेगाव ते चाकण दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू आहे. शेवटचा 800 मीटरचा भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे PMRD आहे. त्या जागेच्या भूसंपादनासाठी 6 महिने लागतील. या रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण केले जाणार आहे. नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर दरम्यानच्या प्रस्तावित 28 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. महिनाभरात त्याचे काम सुरू होईल. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर 100% वाहतूक कोंडी सुटेल. आज मितीला 97% जागेचे भूसंपादन झाले आहे. 3 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पिंपरी महापालिका हद्दीतील बाकी आहे. सप्टेंबर अखेर त्याचे भूसंपादन पूर्ण होईल. हा रस्ता निर्णायक ठरेल. या प्रकल्पामुळे भविष्यात चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 31 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवणार असल्याचे सांगण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था असून खड्डे, साईड पट्टे खराब आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन कोंडी होत आहे. कामगारांचे सकाळी 2 आणि सायंकाळी 2 असे 4 तास वाहतूक कोंडीत जातात. 31 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार आहेत. एकही दिवस विलंब झाल्यास अभियंते कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. कंत्राटदार कोणाचा कोणाशी संबंधित आहे याच्याशी काही देणेघेणे नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावलीप्रमाणे खड्डे बुजवले जातील. त्याचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. ज्या संस्था जबाबदारी पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या मंगळवारी दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक सचिन देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण थिगडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर उपाध्यक्षपदासाठी समीर आहेर व सचिन मांजरे यांच्या नावांची चर्चा असल्याचं बोललं जात आहे. वाहगाव तालुका खेड येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्प पार पडला. जवळपास 100हून अधिक प्रवाशांनी सदर योजनेचा लाभ घेतलाय. महाराष्ट्रात एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आली असून शासनाने याची अंतिम मुदत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी हे कार्ड असणे बंधनकारक आहे. खराबवाडी येथे रस्त्यावर अनधिकृतपणे बस आणि ट्रक पार्किंग केली जात आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या भरून किंवा सुशोभीकरण करून काहीही उपयोग होत नाही. पुन्हा बस आणि ट्रक पार्किंग होत असल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून केल्या आहेत. खेड तालुक्यातील पायट येथील नागरिकांची गॅससाठीची परवड सुरूच आहे. संबंधित काही एजन्सी चालक गायब असून संपर्क होत नसल्याचं स्थानिकांनी कळवलंय. राजगुरुनगरमध्ये रॅगिंग विरोधी सप्ताहानिमित्त व्याख्यान. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर तालुका खेड येथे अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ॲडव्होकेट पौर्णिमा गुमटकर यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच रॅगिंग विरोधी कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच्याकडे बगळ्याप्रमाणे एकाग्रता असते. जेव्हा बगळा हा मासे पकडायला पाण्यात उभा राहतो तेव्हा त्याच्याकडे जी एकाग्रता आहे त्याप्रमाणे एकाग्रता त्या विद्यार्थ्यांमध्ये असेल. तिसरी गोष्ट म्हणजे श्वान निद्रा. श्वान म्हणजे त्याप्रमाणे त्याची सावध झोप असावी. त्याच्यानंतर अल्पहारी म्हणजे मिताहार असावा. नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 1000 वृक्षारोपणाचा संकल्प. नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या कैलासवासी भागूबाई पिंगळे कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय चाकण येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांनी संबंधित ट्रस्ट यांना केलेल्या सूचनेनुसार एकूण 1000 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात खराबवाडी तालुका खेड येथील गावठाण कायम ठेवण्यासाठी मीटिंग घेऊन प्रशासनाला त्वरित गावठाण अंमलबजावणी संदर्भात त्वरित अहवाल मागवला असून संबंधित गावांना न्याय देण्याचे आश्वासन दिल्याचे संबंधित बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. दोंदे तालुका खेडगावचे प्रगतशील शेतकरी आनंदराव म्हेत्रे यांची दोंदे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. काळूसमध्ये मंडल कृषी अधिकारी यांनी सोयाबीन क्षेत्रातील विविध क्षेत्रांची पाहणी केली. यामध्ये त्यांनी डेमोसाठी घेतलेले सोयाबीन व सोयाबीनच्या बेडवरील उत्पादन कीड तसेच पाणी याची पाहणी केली. आज आपण काळूस या गावामध्ये कृषी विभागामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्या समवेत शेतकरी व्हिजिट प्लॉटला प्रत्यक्ष व्हिजिट करत आहोत. तर प्रकल्पाअंतर्गत काळूस या गावामध्ये आपलं सोयाबीनचे प्रकल्प दिलेले होते. त्यामध्ये BBF यंत्राद्वारे लागवड केलेल्या प्लॉटला सध्या आपण व्हिजिट करत आहोत. तर आपल्याला एक फरक असा जाणवला की जे विदाऊट BBF पेरलं आहे तिथं प्लॉटमध्ये शिरण्यासाठी स्पेस नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर रोग किडीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यावर फवारणी करता येत नाही. त्याच्यावर कीड रोग आहे का ते व्यवस्थित पाहताही येत नाही आहे. आणि उंचीमध्ये पण सोयाबीनच्या आणि फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा म्हणजे मागे आहे ते सोयाबीन, जे की BBFवर पेरलेलं नाही आहे. तर आपल्याला त्याचे फायदे तोटे स्वतः शेतकरी पण सांगत आहेत. तसेच आम्ही कृषी विभागाची टीम पण इथे सर्वेक्षण करण्यासाठी हजर आहोत. तर म्हणजे अशा प्रकारे पक्षी थांबे इन्स्टॉल करून आपल्याला पक्षी बसण्यास स्ट्रक्चर निर्माण करून जे काही वरती आळ्या किडी दिसत आहेत तर त्यांना निरीक्षण करण्यासाठी आपण अशा पद्धतीने स्ट्रक्चर उभारू शकतो असं मी शेतकऱ्यांना. मी भगवान रामचंद्र दौंडकर, काळोची संगवाडी. माझ्या प्लॉटला माझं स्वतःच BB यंत्र असल्यामुळं मी पेरला आधी जवळजवळ 50 एकर मी BBF पेरलेले सर्व शेतकरी खुश आहेत. त्याच्यात उदाहरणार्थ विश्वनाथ पोटवडे, भरत तारगडे किंवा हे खलाटे, दत्ता खलाटे यांचे प्लॉट सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी ज्यांनी पेरलं, ज्यांनी जरी BBFने दुसरं बी आणून पेरलं तरी त्यांचे सुद्धा प्लॉट खूप चांगले आहेत. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाने BBFने पेरलेले आता माझ्या सख्या भावांचा प्लॉट आणि माझ्यात खूप मोठी 50% याची वाढ आहे, त्याची कमी वाढ आहे.
अधिक आम्ही तणनाशक किंवा औषध मारला त्या बेड पाड्यामुळं जायला येण्यासाठी खूप मोठा हे राहिलेला आहे. जायला येण्यासाठी मार्ग राहिल्यामुळं मध्ये चालता येते, अधिक हवा मोकळी मिळते, सूर्यप्रकाश चांगला मिळतो, पिकाची वाढ सुद्धा खूप जोमात आहे त्याच्यामुळं. फक्त आता सध्या आहे ना थोडंसं किडीचा प्रादुर्भाव होतं, त्याच्यावर आम्ही फवारणी करणारच आता. आज आपण काळूर गावामध्ये सोयाबीन प्रात्यक्षिकाचे प्लॉटची पाहणी करत आहोत. आपण पाहिलं तर सोयाबीनचे बी पेपरचे प्लॉट अतिशय सुंदर अशी वाढ झाली आहे, परंतु वातावरणातील बदल, पाऊस थोडा थोडा येतो, परत गॅप, ढगाळ वातावरणामुळे रोगकिडीचा प्रादुर्भाव थोडा आपल्याला जाणवतो. तर सोयाबीनचा विचार केला तर पाणी खाणाऱ्या अळीमध्ये उंटाळी असेल किंवा स्पोडोप्टेरा म्हणजेच तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीचा आपल्याला प्रादुर्भाव अल्प प्रमाणात असतो. जर आपण ह्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी जर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने नियंत्रण होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण जर 5% निंबोळी अर्क किंवा 1500 ppm ॲझॅडिलेक्टिन नावाचं जर औषध जर फवारलं प्रतिपंप 50 ml 15 लिटरला, चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये नियंत्रण होईल. तसेच आपण पक्षी थांबे जर उभारले जेणेकरून जे पक्षी आहेत ते याच्यावर बसतील आणि त्यांना दिसणाऱ्या आळ्या त्या वेचून खातील. एकरी 7-8 अशा पद्धतीने जर पक्षी थांबे उभारले तर चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल. तसेच आपण कामगंध सापळे जे स्पोडोप्टेरा अळीसाठी उपयुक्त आहेत त्याच्या लोड्स आणि कॅप्स बसवले एकरी 5 तरी चांगल्या पद्धतीचं याचं नियंत्रण होऊ शकेल. किंवा आपण घरगुती पद्धतीने जर हे केलं 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर देशी गाईचं गोमूत्र घेतलं, 50 ग्रॅम हिंग, 50 ग्रॅम हळद टाकली, त्याचं मिश्रण जरी फवारलं तरी अळीचा चांगल्यापैकी बंदोबस्त नियंत्रित होतो. आणि जर आपण हे उपाय केल्यानंतर जर आपण जर कंट्रोल झाली नाही तर आपण रासायनिक उपाययोजना करू शकतो. याच्यामध्ये इमाबेक्टिन बेंझॉइड सारखं औषध असेल 4 ते 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा प्रोपेनोफॉस सारखं रासायनिक औषध जे 25 ml प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने रोगकिडीचं नियंत्रण होऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढ व्हायला निश्चित असते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 9.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी महामोर्चा. अनुसूचित जाती SC आरक्षणातील उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी मातंग, मादिगा, वाल्मिकी, ढोर तसेच इतर संबंधित समाज बांधवांच्या वतीने भव्य जनाक्रोश महामोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे. अनुसूचित जाती प्रवर्गातील वंचित घटकांना आरक्षणाचा न्याय लाभ मिळण्यासाठी उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी. उपवर्गीकरणाबाबतची आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. अनुसूचित जाती प्रवर्गातील वंचित घटकांना सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार न्याय प्रतिनिधित्व मिळवून द्यावे अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 19 ऑगस्ट 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी कांदा, बटाटा असेल, त्याचप्रमाणे लसूण असेल, यांची आवक ही आहे. त्याचप्रमाणे जेमतेम आवक आहे. परंतु पालेभाज्याची आज थोडी आवक वाढलेली आहे, कारण की काल थोडं पंचमी सण असल्यामुळे त्या ठिकाणी काल आवक कमी झालेली होती आणि त्यामुळे बाजारभाव थोडे फळभाज्यांचे भाव वाढलेले होते. त्यामुळे आज ही आवक येणं थोडी जास्त झालेली आहे. आज रोजी कांदा असेल, कांद्याची आवक ही 2800 पिशवी झालेली आहे आणि त्याचा भाव 17 ते 45 रुपये आहे. आज रोजी कांद्याचा भाव म्हणजे आज विक्रमी झालेला आहे, थोडा 45 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे बटाटा असेल, गुजरात बटाटा असेल 9 ते 10 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे इंदोर बटाटा 15 रुपये किलो आहे. लसणाची आवक ही 60 पिशवी झालेली आहे, त्याचा भाव 70 ते 160 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फळभाज्यामध्ये कोबी असेल, कोबी 15 ते 16 रुपये किलो आहे. फुलावर 15 ते 20 रुपये किलो आहे. वांगी 40 ते 45 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव आहे तसेच आहेत. टमाटे 15 ते 18 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले 35 ते 40 रुपये किलो आहे.
गवार असेल गवार 70 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची काळी मिरची असेल 30 रुपये किलो आहे. ज्वेलरी असेल ज्वेलरी 45 रुपये किलो झालेली. दोडका 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो झालेली. श्रावणी घेवडासुद्धा 60 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे वालवर असेल वालवर 40 ते 50 रुपये किलो झालेली. चवळे असेल चवळी 50 ते 60 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. राजमा 60 ते 80 रुपये किलो आहे. पावटा 30 ते 40 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव गडगडलेलेच आहेत. भेंडी 15 ते 25 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी असेल काकडी 15 ते 20 रुपये किलो आहे. तूर 140 ते 150 रुपये किलो आहे. पापडी 50 ते 65 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव 80 ते 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल पालेभाज्या मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे पालक असेल पालक 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा 10 रुपयाला गड्डी आहे. परंतु कोथिंबीरीचे भाव अगदी एकदमच गडगडलेले आहेत. कोथिंबीर 3 ते 5 रुपयाला गड्डी झालेली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.